हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? नक्कीच मजेत असाल. तर इथे मी सकाळी जवळपास 10च्या दरम्यान देवपूजा करून घेतली. वेदांतीला स्कूलला सोडून आलेले आणि त्यानंतर मग नाश्ता वगैरे राहिला होता माझं करायचं. मग त्याआधी मी देवपूजा वगैरे आवरून घेतली. कसं फ्रेश आणि प्रसन्न वातावरण होतं जेव्हा आपण देवपूजा सकाळी लवकर आवरतं. वेदांतीला स्कूलमधनं सोडून आले आणि नाश्ता वगैरे करून घेतला आणि आता जायचं मला दळण ठेवायला, कारण की दळण संपलेलं आहे. काल मी आळंदीला गेलते त्यामुळं रात्री काही झालं नाही माझं ठेवून. आणि आता ध्रुव झोपले तोवर मी लवकर दळण ठेवून वगैरे येते आणि मग बाकीची घरातली कामं करायची. त्याचबरोबर कुर्ती कटिंग केलेली आहे, त्याची पण स्टिचिंग करायचं आहे मला. चला तर मग जाऊया. तर इथे ना ध्रुवला मी झोपवलं होतं आणि त्यानंतर मग दळण ठेवण्यासाठी निघाले होते. खरं तर असं खूप कमी वेळ होतं की मी त्याला एकट्याला सोडून जाते, पण काही वेळेला जायलाही लागतं. प्रत्येक वेळी नवऱ्यानेच सर्व कामं करावी असं काही नसतं. बरेचदा आपणही थोडंसं हातभार लावला पाहिजे. आणि त्यांनाही बरीचशी कामं असतात आणि यायलाही लेट वगैरे होतं. त्यामुळं मी ठरवलं की मी दुपारी दळण वगैरे ठेवून येईल, म्हणजे ते येईपर्यंत संध्याकाळी दळून तयार झालं, म्हणजे ते जेव्हा घरी येतील तेव्हा येताना मग घेऊन येतील ते. आणि मी दळण संपवायच्या आधीच 1 किंवा 2 दिवस आधी दळण घेऊन होते, ज्यामुळं ऐन वेळेला मग जास्त गडबड होत नाही. त्यानंतर मग दळण ठेवून येताना मग थोडेसे कुरमुरे वगैरे घेऊन आले. त्यानंतर मग इव्हिनिंगला मी मस्त अशी कॉफी बनवली होती. काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं, ते कशासाठी तुम्हाला पुढे कळेलच. मग आम्ही जाण्यासाठी निघालो, तेही आज लवकरच आले होते. आणि खूप दिवसापासून खरं तर हे कामचं राहिलं होतं पेंडिंग. तर मग आज आम्ही ते करण्यासाठी गेलो होतो. तर इकडे मी माझ्या नंदेकडे आले होते. तर इथे ध्रुवची दादासोबत मस्ती चालली होती आणि तो आला की लगेच खेळायला वगैरे चालू झाला. त्यानंतर आम्ही छान जेवण वगैरे केले. त्याआधीच मी गळ्यातलं वगैरे घेऊन आले होते मंगळसूत्र. तर हे आहे माझं मंगळसूत्र. तर याच्यासाठीच आम्ही आलो होतो इकडे. खूप दिवसापासून घ्यायचं होतं, फायनली आज घेतलं आहे मी. तर कशी वाटली माझी मंगळसूत्राची डिझाईन नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओवर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकनही प्रेस करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर आजचा व्हिडिओ थोडासा छोटा झाला आहे, तर यापुढील व्हिडिओ मी किती मोठं बनवायचा प्रयत्न करेल. चला तर मग बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.